कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील दर्याचे वडगाव येथे दुर्दैवी घटना घडली असून मोपेड विहिरीत कोसळल्याने एका विवाहितीचा बुडून मृत्यू झालाय। मयुरी विशाल बेंडके असं मृत महिलेचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार मयुरी बेंडके या आपल्या पतीसोबत तब्येत बरी नसल्याने रात्री उशिरा दवाखान्यात जात होत्या। घरापासून सुमारे 300 ते 400 मीटर अंतरावर गेल्यानंतर अचानक त्यांच्या पतीच्या डोळ्यात कचरा गेला, त्यामुळे मोपेडवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्यालगत असलेल्या विहिरीमध्ये दोघेही कोसळले। सदर विहिरीला कठडा नसल्याने दोघेही थेट पाण्यात पडले। पतीला पोहता येत असल्याने त्यांनी स्वतःचा जीव वाचवला, मात्र पत्नी दिसत नसल्याने त्यांनी आरडाओरडा करून ग्रामस्थांना मदतीसाठी बोलावलं। घटनेची माहिती कुटुंबियांना देखील देण्यात आली। यानंतर ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले। काही वेळानंतर मयुरी बेंडके यांचा मृतदेह विहिरीमधून बाहेर काढण्यात आला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान या दाम्पत्याला लहान मुली असून आईच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।